नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या प्रतिमेचं पूजन माननीय श्रीमती मुख्याध्यापिका उज्ज्वला चौधरी मॅडम करत आहेत. टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करायचे सर्वांनी. धन्यवाद मॅडम. भारतीय स्वातंत्र्य संग्रामामध्ये ज्या थोर वीरांनी कशाचीही पर्वा न करता स्वातंत्र्य संग्रामामध्ये उडी घेतली आणि अगदी निकराने तो लढा दिला आणि आपल्या भारताला स्वातंत्र्य करण्यामध्ये मोलाची भूमिका बजावली, त्या थोर वीरांमध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस यांचं नाव आज आपण आघाडीनं घेतोय. नेताजी सुभाषचंद्र बोस म्हणजे या भारत भूमीचा तो तळपता तारा होता. त्यांचं वक्तृत्व आणि विचार इतके प्रभावी होते की त्यांचे वक्तृत्व आणि विचार जर कोणी ऐकले तर ते विचार ऐकणारा माणूस सहजच त्यांच्या त्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये सामील व्हायचा. एवढं त्यांचे प्रखर विचार आपल्या भारत देशाच्या स्वातंत्र्याबद्दल होते. नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी केलेलं कार्य आजही आपल्या भारत देशामधल्या प्रत्येक तरुणाला प्रेरणा देणारं होतं आहे आणि या अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी हातात शस्त्र उठवायला लावणारं असं व्यक्तिमत्व आहे. म्हणजे त्यांचे विचार एवढे प्रगल्भ होते. कशासाठी? आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य करण्यासाठी. त्यांच्या त्या भाषणामधून मुलांना, तरुण लोकांना किंवा भारत देशामध्ये असलेल्या सर्व लोकांना प्रेरणा मिळायची आणि म्हणून त्यावेळेच्या काळामध्ये त्या इंग्रजांना सुभाष बाबूंची खूप मोठी काय होती? धास्ती होती. धास्ती म्हणजे काय? भीती होती. अशा या भारताच्या महान क्रांतिकारकाविषयी आज आपल्याला थोडक्यामध्ये माहिती मिळवायची. या महान क्रांतिकारक नेत्यांचा जन्म 23 जानेवारी 1887 रोजी कटकमध्ये झाला आणि लहानपणापासूनच ते बंडखोर वृत्तीचे होते. मी मगा पण सांगितलं होतं की ते बंडखोर वृत्तीचे होते, दिसायला खूप काटक होते आणि त्यांना 14 भावंड होते. बघा, भाऊ 8 होते, बाकीचे बहीण आणि हे 9वे. त्यांचा जन्म 9वा क्रमांक. आता कदाचित विचार करा, जर एवढे मुलं झालेच नसते तर आपल्या भारताला एवढा मोठा प्रकार नेता भेटला असता का, है ना? परंतु आपल्या भारत मातेला असा एक सुपुत्र भेटला. हे खूप मोठं व्यक्तिमत्व होतं. आणि एक वेळेस काय झालं पहा की हे कॉलेजमध्ये होते आणि कॉलेजमध्ये असताना एका सरांचा तास चालू होता. कोणाचा तास चालू होता? सरांचा. आणि सरांनी बोलता बोलता आपल्याला माहिती आहे आपल्या भारत देशावर कोणाचं राज्य होतं? इंग्रजांचं ना. आणि त्यावेळेसच्या लोकांना, आपल्या भारतीय लोकांकडे पाहण्याची जी वृत्ती होती ती वृत्ती थोडी तुच्छतेची होती. कशी होती? आपल्या भारतीय लोकांकडे पाहण्याची जी काही वृत्ती होती ती थोडी तुच्छतेची होती. आणि म्हणून त्या तासामध्ये शिकवणारे जे काही इंग्रजी शिक्षक होते, म्हणजे इंग्रजांचे शिक्षक होते ते, आणि ते शिकवत असताना त्यांनी काय केलं? आपल्याला वृत्ती असते पहा माणसांना टॉन्ट मारायची. आपल्याला काही नाही आलं तरी चालेल, पण दुसऱ्यावर टॉन्ट मारायची खूप मोठी कसली अशी सवय असते, घाणेरडी. शिकवता शिकवता त्या सरांनी काय केलं की भारतीय विद्यार्थ्यावर त्यांनी थोडं टॉन्ट मारला, तुच्छतेने बोलले. आणि तुच्छतेने बोलल्या बोलल्या हे त्या वर्गामध्ये सुभाषचंद्र बोस हे बंडखोर वृत्तीचे होते. आणि बंडखोर वृत्तीचे असल्यामुळं त्यांना ते बोलणं मनाला आवडलं नाही, पटलं नाही. आणि मग लगेच ते काय झाले? ते उठले आणि उठल्यानंतर त्यांनी त्या इंग्रज शिक्षकांना विचारलं. त्यांनी त्यांचा जवाब विचारला आणि त्यांना लगेच तिथं त्यांनी ते गप्प केलं. म्हणजे आपल्या भारतीय लोकांबद्दल त्यांच्या मनामध्ये एवढा प्रेम होतं
की त्या प्रेमा खातर त्यांनी त्या ठिकाणी असलेल्या त्या इंग्रज शिक्षकांना सुद्धा ते